तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी बऱ्याच दिवसांनी आलो आहे लग्नानंतर वगैरे, म्हणजे लग्नाचेच व्हिडिओ आले, बाकी ट्रेकिंगचे आले नाही. तर आज रतनगडला आम्ही आलेलो आहे, सुरुवातीपासून बघा. तर मित्रांनो, यावेळेस मी निघालेलो तो सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक अनमोल रत्न म्हणजेच रतनगडला. जाण्याचा रूट एकदम सोपा आहे, गुगल मॅपमध्ये सांगायला नको, पण तरी सांगतो. आम्ही गेलेलो होतो इगतपुरी घोटी मार्गे रतनवाडीला. रतनवाडीच्या पायथ्याशी पोचलो. जाताना थोडीफार आम्ही मजा मस्तीसुद्धा केलेली होती. तर आम्ही आलो आहे रतनगडच्या पायथ्याशी आणि इथून आमचा ट्रेक चालू होणार आहे. तसं तर आम्ही लेट आहे आज खूप, पण ठीक आहे. पाठीमागे भांडण चालू आहे मस्तपैकी, गावरान भांडण आहे. आमचा अक्षय एकदम कान देऊन ऐकतोय. आणि आज माझ्यासोबत परत अक्षय आहे आणि बाकी ग्रुप आहे. आज इकडनं आमचा ट्रेक चालू झाला आहे. पाठीमागे जे घर दिसतं त्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि आता निघालेलो आहे. तर ऊन आलेलं आहे, उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कधीतरी होता, आमचा रस्ता चुकला होता. तर बघा, निघालो आम्ही. म्हणजे सुळका जी दिसते तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. रतनगडबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर शिवकाळामध्ये किल्ला हा मराठ्याच्या ताब्यात होता आणि बांधकामाची शैली पण तशीच आहे. 1630मध्ये मोगल आक्रमण झाले होते, तेव्हा माहुलीच्या तहामध्ये, माहुली म्हणजे आपला तो शहापूरचा, त्याच्यामध्ये हा किल्ला मोगलांना दिलेला होता. 1660मध्ये नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम, मोरोपंत आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला गेला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक करण्यात आली. 1664मध्ये सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्याचा आश्रय घेतला, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा. कसं वाटतं अक्षय वरती येऊन? सोपं आहे. आम्ही तिथपर्यंत आलो होतो, तिथून चालत आता इथपर्यंत येऊन बसलो आहे. इथून आपल्याला बाकीच्या पण सगळ्या पर्वतरांगा दिसतात. हा रतनगड आहे समोर. ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला जायचं आहे. अजून 25% आपण आलो असणार. तर जाताना मार्ग एकदम सोपा आहे, थोडंच चढायला जड आहे. मला जड जातं आहे, पण बेसिकली इझी आहे, एवढं काही टफ नाही आहे. जसं की भैरवगडला वगैरे रॅपलिंग वगैरे करावं लागतं, तसं असं काहीच नाही आहे. फक्त फ्लावर्ससाठी हा खूप फेमस आहे, म्हणून इकडे आजकालचे लोक खूप फिरायला येतात. काय रे घोरपडे कुठं कसं चढते? मैं आगे चल जाऊँ? हाँ, आ जाओ. 1 2 3 यहाँ पे भी है. हाथ का पकड़ोगे वो देख, ऊपर देख, हाथ पकड़. हाँ करेक्ट, ठीक है. आम्ही थोडं पुढे वरती चढून आलो. तुम्ही बघाल तिथे स्टेप्स नाहीत, लोखंडी शिड्या लावल्या. खूप त्रास होत आहे चढायला. कधी याल तर सांभाळून या. पॅच थोडा रिस्की आहे, पावसाळ्यामध्ये अति रिस्की आहे, थोडं व्यवस्थित यावं लागतं. आफ्टर विस्की आय एम रिस्की. पाठीमागे आमच्या ग्रुपने थोडासा रेस्ट घेतला आहे. आम्ही न थांबता पुढे निघालो आहे, कारण पुढे जास्त वेळ रेस्ट घेता येईल. हे थोडंसं डोकं वापरलं आहे आणि निघालो आहे. हा पॅच इझी आहे, इथं असे बॅरिगेट्स आहेत हात धरायला, पण याच्यावर पूर्णपणे अवलंबून पण राहता येत नाही, कारण कुठे काय मध्ये तुटलं असेल ते मेंटेन नसतात. त्यामुळे धरता येतं असं, बट 50-50 चान्सेस आहेत. ओके मित्रांनो, चालतानाचा हा व्ह्यू तुम्ही बघतायत, खूप छान. म्हणजे वरती येऊन जे थकावट होती ती इथं कमी झालेली दिसते आणि या व्ह्यूमुळे आम्हाला बरं वाटतंय. 1688मध्ये मोगलांनी दक्षिण स्वारी करून हा किल्ला जिंकला. 1720मध्ये छत्रपती शाहू महाराजांबरोबर किल्ला आपण मराठ्यांच्या ताब्यात घेतलेला होता. तर ट्रेकचं 75% आम्ही कव्हर केलेलं आहे. म्हणजे जे मध्ये मध्ये दगडांचे स्टीप वगैरे तुम्हाला दाखवले, तिकडे टफ आहे. शूज व्यवस्थित प्रॉपर वेअर केले तर तिथं पण काही प्रॉब्लेम येत नाही स्लिपरी तरी. आता उरलेला 25% म्हणजे इथून टॉपला आम्हाला जायचं, म्हणजे 25% उरले. तिथं जाण्यासाठी अशा पायऱ्या, त्या पायऱ्यांना काय म्हणतात, कातळातून कोरलेल्या पायऱ्या. की इथं काही बनवलं नाही आहे, इथे जे दगड होतात त्यांनाच करून त्या पायऱ्या बनवल्यात, त्याला म्हणतात कातळातून कोरलेल्या पायऱ्या. अशा टॉपपर्यंत धरायला पण आहे. नाही आपण आता वरती टॉपला जाणार आहे. चला. 1750मध्ये पेशवे यांनी राजू प्रांत तयार केला. प्रांताचे मुख्यालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली. दरवाजे लागले ते 2, काही प्रमाणात चांगले आहेत, काही प्रमाणात खराब आहेत. त्याच्या पुढे अशा पायऱ्या आहेत. बघायला खूप आनंद वाटतो की शिवाजी महाराजांनी केलेली बांधलेली वास्तू आज आपल्याला बघायला मिळते.
हा दरवाजा आहे, हा दुसरा दरवाजा आहे. पहिला दरवाजा याच्या आधी लागला. फोटो मी पिन करतो आणि मग अशा पायऱ्या आहेत. चला, बरेचशा आम्ही वर आलोय. जो फुलांचा पट्टा फेमस आहे तो आता मागे गेला. तिथं आम्ही जाताना व्हिडिओ काढणार आहे कारण खूप गर्दी होती. मग आम्ही पुढे निघालोय. पाठीमागे तुम्ही या डॅमचा व्ह्यू दिसतोय. हा आपला भंडारदरा डॅम आहे आणि इथून आपल्याला कळसुबाई नंतर संदन व्हॅली या सगळ्या व्ह्यू आपल्याला इकडनं दिसतो. प्रामुख्याने डॅम आपल्याला दिसतो आणि इकडेच ते अकोले गाव वगैरे सगळे या साईडला आहे. आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे चाललोय. तो कोणता पॉईंट आहे मला पण नाही माहिती, तर गेल्यावरती पुन्हा दाखवतो कोणता पॉईंट आहे. कारण तिकडनं फुलांच्या एरियापासून पण कोपऱ्याने पुढे यायचं आहे आणि या साईडने असा रस्ता आहे. चला, पहिलं पाण्याचं कुंड आम्हाला इथं दिसलंय आणि पाणी खराब आहे, पिण्याच्या लायकीचं नाहीये, पण पाण्याचं कुंड आहे. जर कोणाला काही त्रास वगैरे होतो तर पाणी कामात येतं. प्रत्येक कुंडाच्या बाजूला तुम्ही होल बघाल प्रत्येक किल्ल्यावरती. याच्या मागे रिझन आहे की शिवकालीनला हे पाणी झाकून ठेवण्यासाठी जी सुविधा करायची त्याचे पोल गाडण्यासाठी हे होल आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात. आजकाल त्याचा उपयोग होत नाही, पण त्या काळी होत होता. इथून आम्ही चालत आलोय आणि या ठिकाणी काही बुरुजाचे अवशेष आहेत अजून उरलेले, जे लक्ष ठेवण्यासाठी जो बुरुज बनवला जातो त्याचे अवशेष काही ठिकाणी इथं उरलेले आहेत. इथे स्पॉट आहे हा, इकडं व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी असते आणि या बुरुजावरनं समोरचे ऑलमोस्ट सगळे गडवरती लक्ष ठेवता येतं. सो आपण आता फोर्टच्या सगळ्यात टॉपमोस्ट पोर्शनवरती आहे. हा सगळ्यात टॉप आहे. इथून पूर्ण व्ह्यू दिसतो. हा तो पॉईंट आहे फुलांचा, जिकडे फुलांचे वगैरे येतात. इकडनं आपण सरळ गेलो होतो तर ते बुरुज आपल्याला लागलं होतं. इकडनं जर सरळ गेलो तर आपण त्यात आपल्याला बुरुज लागलं होतं आणि आता इकडनंच त्याच्या पायऱ्या खाली दिसत आहेत. तिकडनं आपण आता खाली जाणार आहे. तर ब्लॉग इथं संपेल, पण ट्रेक एकदम इझी आहे. मध्ये तो दगडांचा पोर्शन जर सोडला तर बाकी सगळं इझी आहे. जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा तर विकास झालाच, म्हणून राजू प्रांत संपन्न झाला आणि रतनगडांचे नाव आणि किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले. नंतर 1820मध्ये रामजी बांगरे, गोविंदराव खाडे यांचे पुत्र कृष्णा खाडे यांनी इंग्रजांविरुद्ध इथून बंड केलं. त्यामुळे इंग्रजांनी रागांपोटी या किल्ल्याचा विध्वंस केला. याचे दरवाजे तोडून टाकलेले होते. अजून एक की हा किल्ला 1600 ते 1700 शतकामध्ये मौल्यवान वस्तू, दागिने, रत्न ठेवण्यासाठी एक ठिकाण सुद्धा होते. 1820 नंतर ब्रिटिशांनी अगर ताब्यात घेतल्यानंतर गड वस्तू ताब्यात घेतलेल्या होत्या. मी सांगितली थोडीफार माहिती. आता मी सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे असं मी म्हणत नाही. थोडीफार इकडे तिकडे झालेली असेल तर आपापल्या पद्धतीने चेक करून घ्या आणि हां, सबस्क्राईब करून नक्की जा.